खूप लोकांना दुसऱ्यांना दुखवण्यात खूप आनंद मिळतो. कदाचित तो त्यांचा स्वभावही नसावा. काही लोक बोलून जातात, दुखवून जातात. होतं की नाही असं? आणि नंतर म्हणतो, "अरे पण मला असं बोलायचंच नव्हतं. माझ्या तोंडून निघालं." पण तुमच्या तोंडून एखादं वाक्य निघालं किंवा एखाद्याला कमेंट निघाली आणि ती समोरच्या व्यक्तीला हर्ट करणारी आहे, हे जेव्हा तुम्हाला कळतं, त्यावेळेस तुम्ही काय करता? त्या व्यक्तीला माफी मागता, सॉरी म्हणता. असं होत नाही. आणि काही-काही लोकांचा मुद्दामून असा स्वभाव असतो. तुम्ही बघा, हा व्हिडिओ जे लोकं बघतात त्यांच्या आयुष्यात अशी काही लोकं असतील, की माहिती आहे की ह्या व्यक्तीची खोड ही आहे. ही व्यक्ती असंच वागते, असंच बोलते. त्या व्यक्तीचा मूळ स्वभावच तसा आहे. ती व्यक्ती चांगलं बोलूच शकत नाही. ती व्यक्ती चांगलं विचार करूच शकत नाही. आहेत की नाही अशी लोकं तुमच्या आजूबाजूला? बरोबर आहे की नाही? जी नेहमी दुसऱ्याला त्रास देतात, जी नेहमी दुसऱ्याला टोचून बोलतात आणि जी नेहमी दुसऱ्याला दुःखी झाले की स्वतः आनंदी होतात. आहेत अशी आजूबाजूला लोकं. पण त्या लोकांना हा व्हिडिओ 100% पाठवा. का? कारण की जेव्हा तुम्ही लोकांना दुखवता, जेव्हा तुम्ही लोकांबद्दल वाईट बोलता, वाईट चित्ता आणि तुम्हाला आनंद होतो ती व्यक्ती दुःखी झाली की, तर ती व्यक्ती जी दुःखी झालेली आहे किंवा आजूबाजूची लोकं तुम्हाला चांगलं म्हणत नाही. तुमच्याबद्दल दरवेळेस वाईटच बोललं जातं. मग विचार करा, एक व्यक्तीने आपल्याबद्दल वाईट बोललं, तर युनिव्हर्स ती वाईट एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचवते. पण आजूबाजूची सगळीच लोकं आपल्या अशा वृत्तीला वाईट म्हणून चितवतील, वाईट म्हणून बोलतील. विचार करा, केवढ्या प्रचंड प्रमाणात तुम्ही निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करताय. आणि तेच लोकं बघा, तेच लोकं आजाराने ग्रस्त असतील. कुठले ना कुठले आजार त्या लोकांना असतील. काहीही विनाकारण. अशी लोकं तुमच्या आजूबाजूला तुम्हाला 100% भेटतील. हा व्हिडिओ त्या लोकांना नक्की शेअर करा. किमान हा व्हिडिओ बघून ते सुधरतील, की आपल्याला वाईट बोललं नाही पाहिजे. आपल्याला वाईट विचार केला नाही पाहिजे. आपल्या आजाराचं मूळ कारण आहे, की आपण लोकांचं वाईट चित्तो. लोकांना वाईट बोलतो आणि लोकांना दुखवतो आणि आपण त्याच्याबद्दल त्यांना सॉरीसुद्धा म्हणत नाही. काय मग आपण करतोय? आपण लोकांना काय एनर्जी देतोय आणि आपण आपल्याकडे काय एनर्जी अट्रॅक्ट करतोय? बरोबर आहे की नाही? एक म्हण आहे बघा, आपले पूर्वजच म्हणते, आपले जे आजी-आजोबा होऊन गेलेले आहेत. ते कसे एक म्हण म्हणायचे, की 32 दातापैकी एक दात तरी लागतोच. सुधरा. हा व्हिडिओ त्या लोकांना नक्की पाठवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.